हातचलाखीनं महिलांना धमकावून शोषण केल्याची खराबची कबुली, सूत्रांची माहिती, चमत्कार वशीकरण नाही तर फसवून महिलांना जाळ्यात ओढल्याचं कबूल केलं. भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषद घेणार, चौकशीतल्या आणखी तपशील अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता. निवडणूक बिनविरोध होणार का याकडेही लक्ष. मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉड टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन. इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी. होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत. अमेरिकेच्या धमक्यांना आमची लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली. आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हान. एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं राजीनामा दिला. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. तमिळनाडूत पितापुत्रांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. मदुराईच्या सत्र न्यायालयाचा निर्णय. 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याचा विरोधकांचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला. लोकसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात प्रस्ताव नाकारला. बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवारांवर आता काँग्रेसनं पलटवार केलाय. महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाचा डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं असा सवाल करण्यात आलाय. मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला याची आठवणही काँग्रेसच्या ट्विटमध्ये करून देण्यात आलेली आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटमधून पार्थ पवारांवर काय टीका केली आहे आपण पाहूया. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातल्या चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचाच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी करतायत. यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं. बारामतीमध्ये उमेदवार देण्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवरती टीका केलेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून पार्थ पवार यांना कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा कृतघ्न असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पार्थ यांच्या टीकेवरती काँग्रेसनं पलटवार केलाय. धड भाषणही करता न येणाऱ्या आणि पूर्व पुण्याईवरती कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं जरा जास्तच झालं नाही का असा सवाल काँग्रेसच्या या ट्विटमधून विचारण्यात आलेला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि काँग्रेसनं
सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे आणि त्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवरती टीका केलेली होती आणि त्याला काँग्रेसनं पलटवार दिलाय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढेजी नमस्कार. काँग्रेसनं अत्यंत खरमरीत शब्दात पार्थ पवार यांची हजेरी घेतलेली आहे. आपली प्रतिक्रिया काय, म्हणणं आहे आपलं काँग्रेसच्या या भूमिकेवर आणि पार्थ पवारांच्या टीकेवर? त्याचं तर स्पष्ट उत्तर जे आहे ते स्वतः पवार साहेबांनी दिलेलं आहे. ते किती परिपक्व आहेत हे त्यांच्या घरातूनच त्यांना उत्तर मिळालेलं आहे. आणि पार्थ पवार जे आहेत त्या जमीन घोटाळ्यातून वाचण्यासाठी म्हणा किंवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पाहिलं की अजितदादा हे कुठल्या संविधानिक पदावर नव्हते की ते पद खाली ठेवता येऊ शकत नव्हतं, तरी 14 दिवसाची वाट न पाहणारे राखही विजून घेऊन तिसऱ्या दिवशी शपथ घ्यायला जाणार आहे, अशा पद्धतीच्या निर्णयाला पाठिंबा देणार आहे. आणि वडिलांचा संशयास्पद मृत्यू असताना त्याच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे याचा एकही प्रयत्न न करणारे पार्थ. त्यापेक्षा कर्नाटक सरकारने FIR दाखल केल्यानंतरही महाराष्ट्रात त्याचं FIR नोंदवून त्याची चौकशी झाली पाहिजे असा कुठलाही प्रयत्न न करत फक्त सत्तेच्या मागे धावत जाणारे काँग्रेसला शिकवणार आहे का? काँग्रेसच्या सरकारमध्ये ते रोहित पवार पूर्ण देशभर वन भटकत राहिले. शेवटी तिथे कर्नाटकमध्ये त्यांना FIR करायला मिळाला, तिथे FIR झाला आणि त्याची इथे 0 FIR आणि त्याचा इथे FIR नोंद घेऊन चौकशी होत नाहीये. त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. त्यांनी हे बघायला पाहिजे की त्यांच्या आईनी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांनी CBI चौकशी मागितली, त्याची चौकशी नाही आली आणि हे काँग्रेसवर बोलणार आहे. म्हणजे एवढे आत्ताशी खासदार झाले तेही वडिलांच्या पुण्याईवर स्वतःच्या भरोश्यावर झाले नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या दिवशी शपथ घ्यायला तर जे काही ज्येष्ठ नेत्यांनी किंवा जो काही निर्णय घेतला असेल त्यांच्या पक्षाने तो सुद्धा थांबवू न शकणारे पार्थ पवार काँग्रेसला शिकवणार आहे. ठीक आहे अतुल लोंढेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली ABP माझाला त्यासाठी. आणि यानंतर युद्धासंदर्भातले काही अपडेट्स पाहूयात. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 39वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. अमेरिकेनं ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ही कारवाई आज रात्री सुद्धा होऊ शकते. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या इच्छेनुसार लढलं जात आहे आणि अमेरिकेकडे कमी वेळात मोठं नुकसान करण्याची शक्ती आहे असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याचंही कौतुक केलंय. मात्र आता ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणनं देखील उत्तर दिलेलं आहे. We have a plan, because of the power of our military, where every bridge in Iran will be decimated by 12 o'clock tomorrow night, where every power plant in Iran will be out of business, burning, exploding, and never to be used again. I mean, complete demolition by 12 o'clock. And it'll happen over a period of 4 hours if we wanted to. I believe the Middle East, but the biggest bridge in Iran. And within 10 minutes after I gave that order, that bridge was over. So do I want to do that? No. Do I want to destroy their infrastructure? No. It will take them 100 years to rebuild. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर आता इराणचं देखील प्रत्युत्तर आलंय. अमेरिकेच्या धमक्यांना आमच्या इथली लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणनं खिल्ली उडवली आहे. आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हानही इराणनं दिलेलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इराणनं होर्मुझ खुली न केल्यास अमेरिका त्यांचे ऊर्जा प्रकल्प आणि अन्य पायाभूत सुविधांवर हल्ला करेल. या ट्रम्प यांच्या इशाऱ्याबाबत ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित सगळ्याच देशांनी आपापल्या जबाबदारीचं पालन करायला हवं असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलेलं आहे.
2 पायलट सोडवण्यासाठी 170 लढाऊ विमानं सोडली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी माहिती दिली आहे. पहिल्या पायलटसाठी 21 जेट विमानं इराणमध्ये घुसवली असंही ट्रम्प म्हणालेत. दुसऱ्या पायलटच्या सुटकेसाठी तब्बल 155 विमानं सोडल्याचे ट्रम्प म्हणाले. आमची 2 विमानं जमिनीत रुतल्यानं तिथेच नष्ट केल्याचंही ट्रम्प म्हणाले. 2 विमानं कोसळल्यानं अमेरिकेचे 2 पायलट अडकले होते. या 170 विमानांमध्ये 4 बॉम्बर, 64 लढाऊ विमानं, 48 तेल भरणाऱ्या विमानांचा समावेश होता. तसंच मदत कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 13 विमानांचाही सहभाग होता, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. आणि 2 पायलटच्या सुटकेच्या मोहिमेची माहिती फुटल्यानं ट्रम्प संतप्त झालेत. माहिती कुठून मिळाली ते मीडिया हाऊसेसना विचारणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. गोपनीय माहिती फोडणाऱ्याची जागा तुरुंगातच आहे असंही ट्रम्प म्हणालेत. माहिती फोडून राष्ट्रीय सुरक्षेचा भंग केल्याचा ट्रम्प यांनी आरोप केलाय. गोपनीय माहिती देणाऱ्याला मळमळ होत असावी असंही ट्रम्प म्हणाले. 37 दिवसात इराणवरती 10,000 लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणमध्ये 13,000 ठिकाणांवर हल्ला केल्याचं ट्रम्प म्हणाले. जगातली आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी लष्करी कारवाई आहे असंही ट्रम्प म्हणाले. अध्यक्ष ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता इराण कमालीचा संतापला. इराणनं सौदी अरेबियावरती मोठा हल्ला करत ट्रम्प यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. सौदीच्या अल जुबैल औद्योगिक क्षेत्रावरती इराणनं मोठा हल्ला केलाय. त्यात तिथलं तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय. इराणच्या अल जुबैलवरती क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आणि यामुळे परिसरात मोठी आग सुद्धा लागलेली होती. इराणनं हल्ला केलेलं अल जुबैल तेल शुद्धीकरण केंद्राचं महत्त्व नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. सर्वात मोठ्या केंद्रांपैकी ते एक आहे. जगातील 8% उत्पादन तिथे केलं जातं. वार्षिक 60 दशलक्ष टन याची क्षमता आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे इराण कमालीचा संतप्त झालाय. अमेरिकेच्या विविध तळांवरती इराणनं मारा कमालीचा वाढवलाय. तसंच इस्रायलवरच्या हल्ल्यांनाही गती आली आहे. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस अंतर्गत इराणनं क्षेपणास्त्र हल्ल्याची 98वी खेप जारी केली. अमेरिकेची अँफिबियस युद्धनौका LHA-7 वरती हल्ल्याचा इराणचा दावा आहे. या हल्ल्यामुळे ही युद्धनौका मागे घेण्याची वेळ अमेरिकेवर आली असा दावा करण्यात येतोय. इराणनं इस्रायलच्या तेल अवीव, हायफा, बीरशेबावरती क्षेपणास्त्रांचा भडीमार केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं बहरीन, मेहराबाद, अजमायेश हवाई तळांवरती हल्ले केलेत. इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल संयंत्रांनाही लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यानंतर इराणनं 2 पेट्रोकेमिकल प्लांट बंद केलेत. इराणच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राचं 85% नुकसान झाल्याचा दावा केला जातोय. तर इराणची राजधानी तेहरानवरती अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त हल्ले सुरू आहेत. हल्ल्यानंतर मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी आग लागली आहे. हवाई हल्ल्यामध्ये हवाई नियंत्रण कक्ष आणि विमानाचं देखील नुकसान झालंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतरचा व्हिडिओ जारी केलेला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. LPG घेऊन आणखी 2 जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. ग्रीन साध्वी आणि ग्रीन आशा ही 2 भारतीय जहाजं होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून लवकरच भारतात दाखल होणार आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून जवळपास 60,000 टन LPG गॅस आहे. 7 आणि 9 एप्रिलपर्यंत ही जहाजं भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनं एअर इंडियानं इस्रायलसाठी सुरू असलेली विमानसेवा 31 मेपर्यंत स्थगित केली आहे. एअर इंडियानं घेतलेल्या या निर्णयाचा फटका सुमारे 40,000 लोकांना बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय. या युद्धामुळे LPGचा पुरवठा पूर्णतः विस्कळीत झालाय आणि त्याचा सर्वाधिक पुरवठा व्यावसायिक सिलेंडरच्या
पुरवठ्यावरती त्याचा सगळ्यात जास्त परिणाम पाहायला मिळतोय। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागपूरमध्ये 80% कॅटरर व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णतः बंद केलेत। हजार लोकांच्या फुल मेन्यूची ऑर्डर घेतली तरी एकाच वेळी 8 ते 10 सिलेंडर दिवसाला लागतात। सध्या मार्केटमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध नाहीये, त्यामुळे व्यवसाय बंद करणं सोयीचं असल्याचं कॅटरर व्यावसायिकांनी सांगितलंय। या संदर्भात कॅटरर संघटनेचे बंडू राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत बंडू राऊत आहेत, त्यांचा देखील व्यवसाय त्यांनी देखील मागच्या साधारण 15 दिवसापासून आपला व्यवसाय पूर्णतः बंद केलेला आहे। काय कारणाने बंद करायचं? बंद करायचं कारण असं आहे की मी आज 38 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे आणि आम्ही सगळे नियम पाहून कॅटरिंगचं काम करतो। जोपर्यंत आम्ही कमर्शियल सिलेंडर वापरत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम करत नाही आणि आज कमर्शियल सिलेंडर मिळणं टोटल बंद झालेलं आहे आणि ब्लॅकमध्ये सर्रास सिलेंडर मिळत आहे। 4000 रुपयामध्ये कमर्शियल सिलेंडर मिळत आहे, 2500 रुपयामध्ये लहान सिलेंडर मिळत आहे आणि अशा कामामध्ये आम्ही आपल्यावर कुठलीही केस लागू नये या कारणामुळे आम्ही आमचा बिझनेस बंद करून टाकलेला आहे। साधारण अडचण काय म्हणजे एक ऑर्डर असला तर किती सिलेंडरची गरज पडते? आता जुन्या पद्धतीनं वरण भात भाजी पोळी राहिलं तर 2 सिलेंडर लागत होते, पण आता सगळे चायनीज आयटम चाट आयटम साधारणतः 1000 लोकांच्या कॅटरिंग करता 12 ते 13 सिलेंडरची आवश्यकता असते आणि एकही सिलेंडर मिळत नसेल आणि गिरायकाचा आम्ही जर ऑर्डर घेतला, त्यांच्या उद्या मुलीचं लग्न आहे, अशा वेळेला आम्ही त्यांना फजितीत पाडू इच्छित नाही, त्याच्यामुळे आम्ही कुठलीही ऑर्डर आता घेणं बंद केले आहे। सध्या कॅटर व्यवसायाची काय स्थिती आहे हे सांगितलं। जवळपास 80% नागपूरचे कॅटर्स आहे ज्यांनी आपला व्यवसाय पूर्णतः बंद केलेला आहे आणि जेव्हापर्यंत ही परिस्थिती सामान्य होत नाही तेव्हापर्यंत हे व्यवसाय बंद राहील असं देखील सांगितलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। जळगावमध्ये एलपीजी पेट्रोलपेक्षाही महाग विकला जातोय। एलपीजी पंपावरचे दर महिनाभरामध्ये 53 रुपयांवरून थेट 130 रुपयांवर गेले। पंपचालक काळा बाजार करत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केलाय। आधी व्यावसायिक विक्रीवरच्या बंदीमुळे एलपीजी मिळत नव्हता, त्यानंतर आता काही ठिकाणी पंपावरती रिक्षाचालकांना एलपीजी मिळू लागल्यावर त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या दिसतायत। जळगाव शहरातले रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत। गॅस मिळतोय पण तो भाव डबल टेबलनं झाला आहे आणि चार ते 5 पंप जळगाव शहरात आहेत, त्यापैकी फक्त एकच पंप चालू आहे। व्यवसायामध्ये गॅस पंप हा 2-4 8 ते 10 दिवसामध्ये सकाळी जर भरला तर तो 85, लगेच दुसऱ्या दिवशी भरला तर 105, 105 वरून डायरेक्ट 125पर्यंत। आणि काय तर आमच्याकडे गॅस नाही आहे आणि वरून आम्हाला भाव त्या पद्धतीने मिळाला। अशा पद्धतीने शासनाने ठरवून जर दिलेला असता नेम किंवा हे भाव की आम्ही एक ठराविक पेट्रोल पंपावरती गॅस पंप आहे गॅस आहे आणि म्हणून आम्ही हे भाव वाढवून दिला, असं शासनाने जर भाव वाढवून दिला असता कदापि बी म्हणजे आमच्यावरती पोलीस प्रशासन किंवा आरटीओ विभाग किंवा प्रवासी मध्ये काही घुसघुस झाली नसती। एक पंप चालू असतो, एक पंप बंद असतो। हो, तर ह्या स्थितीला आमची एकच विनंती अशी आहे की सदरूत एकच जर तुम्ही ठेवलं तर आम्ही साधारण समोरच्याला जर तुम्ही आम्हाला 51 ते 55 याच्यामध्ये आम्हाला गॅस मिळाला तर आम्ही 10 रुपये शीटप्रमाणे प्रवासी व्हायला सुरुवात करू। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। बीडमध्ये आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 28 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय आहेत। सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। या पोटनिवडणुकीसंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया।
आजपासून बीड जिल्ह्यात पोटनिवडणुकींची रणधुमाळी बघायला भेटणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बीडमधल्या मस्साजोगच्या पोटनिवडणुकीकडे. आता आपल्यासोबत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. भाऊ, काय सांगाल, आजपासून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमकी काय रणनीती असणार आहे? रणनीती काहीच नाही आहे. जे काम स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांनी केलेलं आहे तोच मानस सर्व गावकऱ्यांचा असणार आहे यापुढेही, तसंच काम. आणि आजपासून जी पोटनिवडणुकीची सुरुवात आहे तर मागच्या काही दिवसापासूनच गावातील सर्व ज्येष्ठ आजी माजी प्रौढ आणि युवक या लोकांचं जे मत आहे त्या मतावर जे देशमुख कुटुंबीय आहेत ते त्यांचे काय विचार आहेत आणि त्यांचं काय म्हणजे त्यांच्या काय सूचना आहेत त्यावरच आम्ही देखील थांबलेलो आहोत. येणाऱ्या 1-2 दिवसात ह्या गोष्टी स्पष्ट होतील. या संदर्भात काही बैठक झाली का? कारण मागच्या तारखेला तुम्ही असं म्हणाला होतात की गावात एक बैठक होईल, त्यानंतर आमचा निर्णय होणार आहे. गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत, ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते. आपण जर बघायला गेलं तर जो काही मस्साजोगचा विकास झालेला आहे आणि एक विकासाचं मॉडेलच संतोष देशमुख यांनी सगळ्यांसमोर उभं केलं होतं. आता हे मॉडेल नेमकं कोण पुढे नेईल? कारण ज्या पद्धतीनं मस्साजोगचा विकास झालेला आहे हा विकास येणाऱ्या काळातही व्हावा, तर सरपंच पदाचा उमेदवार नेमकं कोण असणार आहे? मी पहिलं कामाची पद्धत सांगतो, कारण कुठलाची एक माणूस गावचा विकास करू शकत नसतो. त्याचं एक टीमवर्क असतं, त्याची एक टीम असते. तसं या गावामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.